शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांसाठी सरकारचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय। शेतकऱ्यांनो बघूया आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या घेतलेल्या 5 निर्णयाची माहिती, सविस्तर अपडेट। मराठवाडा पाणीदार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। मराठवाड्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले पाणी वळवणार, सर्वात मोठा दिलासा। अहिल्यानगरची भगवा डाळिंबे अमेरिकेत, 14 टनांची पहिली खेप समुद्रमार्गी न्यूयॉर्कमध्ये दाखल। शेतकऱ्यांना फायदेच फायदे, लाखोंचे फायदे। बनावट पनीर विक्रेत्यांचे परवाने होणार रद्द, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा इशारा। महाराष्ट्रात सर्वाधिक भेसळ पनीर असल्याचाही दावा। नागपुरात तापमान 44.7 अंशांवरती, मध्य भारतातील सर्वाधिक हॉट शहर म्हणून नागपूरची नोंद। सर्वसामान्य जनतेने पुढील 8 दिवस काळजी घेण्याचं आवाहन। तीन लाख 40,000 टन तूर खरेदी, दरात घसरण होण्याची शक्यता दिसू लागली, त्यामुळे शेतकऱ्यांना होणार तोटा। शेतकऱ्यांनी तूर वाचवावी। सोयाबीन खरेदीचा MP पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार, अभ्यासासाठी समिती स्थापन। छत्तीसगड गाव पातळीवरती खरेदी, शेतकऱ्यांना थेट फायदा, तसाच फायदा होणार महाराष्ट्रात। जमीन मोजणी हरकतीवरती आता केवळ 2च अपील करता येणार। मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल देणार, महाराष्ट्र सरकारची मोठी माहिती। किरकोळ बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव, शेतकरी झाला हवालदिल। लागवडीचा खर्च वसूल करणेही झाले कठीण, शेतकऱ्यांकडे सरकारचं मात्र दुर्लक्ष। कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याची केंद्रीय मंत्री जाधव यांची माहिती। महाराष्ट्र सरकार लवकरच कर्जमाफी करेल अशी दिली माहिती, मात्र सरकारकडे एक दमडी नसल्याने कर्जमाफी होणार नाही। जीवनावश्यक 900 औषधे पुन्हा महागली, कोट्यवधी गरजू रुग्णांना महागाईचा झळा। महाराष्ट्रात महागाई दररोजच्या दररोज वाढते। अमेरिका भारतीय केशर डाळिंबाच्या प्रेमात, 4620 पेट्या दाखल। अमेरिकेत पहिल्यांदाच समुद्रमार्गे महाराष्ट्राची निर्यात, शेतकऱ्यांना करोडोंचा फायदा। गूळ बाजारावरती उन्हाचा परिणाम, मागणीबरोबरच दरातही काहीशी घट। कोल्हापुरात बाजार समितीत दर क्विंटलला 4200 ते 4500 रुपये मिळू लागला। खानदेशात कापसाच्या आवकेत मोठी घट, दरात सुधारणा। शेतकऱ्यांकडील साठा अल्प दरात असल्याने भाववाढ होण्याची शक्यता। पोखराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी 1 कोटींचा निधी, शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान देण्यासाठी सरकारने दिले आदेश। मुंबई बाजार समितीमध्ये शेतमालाचे खुले लिलाव करा, बारामतीच्या शेतकऱ्यांची अजित पवार यांच्याकडे एकमुखी मागणी, मोठा निर्णय होणार। शेतकरी ओळख क्रमांक 15 एप्रिल पासून झाला सक्तीचा। महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावा, सरकारचे मोठे आव्हान। रत्नागिरीतील बागायतदाराला 1,13,000 लुटले, पुणे सातारा रस्त्यावरील घटना, पोलीस असल्याचे वाचवले। शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आपल्या चॅनलतर्फे आव्हान। दादर ज्वारीचे दर स्थिर, कडब्याचे दरही टिकून। खानदेशात सरासरी दर मिळतोय 2800 रुपये प्रति क्विंटल, तेव्हा ज्वारी वाचवा। तीन जिल्ह्यात पीक विम्याचे 1,10,000 अर्ज रद्द, कृषी विभागाकडे प्राप्त अहवालानुसार माहिती आली समोर, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आता पीक विमा। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणार नाही, पुन्हा एकदा राजू शेट्टींचं सरकारला थेट इशाऱ्यांचं आव्हान। महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन पेटणार।
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सध्या महत्त्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्र सरकार कर्जमाफी करणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं आहे। परंतु शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सरकार आणत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। आगामी काळामध्ये पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पीक विमा जमा होईल अशी सरकारने आजच माहिती जाहीर केली। त्यामुळे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होईल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। धन्यवाद।